उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातानंतर तर्कवितर्क दावे प्रतिदाव्यांचं सत्र सुरूच आहे। या सर्व प्रश्नांची लवकरच उकल होण्याची शक्यता आहे। अपघातग्रस्त विमानाच्या डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील डेटा AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेमध्ये डाउनलोड करण्यात यश मिळालंय, तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अपघाताचं नेमकं कारण समजण्यासाठी या दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान AIBनं डाउनलोड केलेल्या डेटामध्ये काय दडलंय आणि त्यातून कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर विमान दुर्घटनेच्या तपासात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर का महत्त्वाचे असतात हे आपण समजून घेऊयात। तर 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत झालेल्या लिअरजेट 45 या विमान अपघाताची सविस्तर चौकशी सध्या सुरू आहे। तर अपघातग्रस्त विमानामध्ये 2 स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसवण्यात आले होते। अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर प्रदीर्घ काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय। L3 कम्युनिकेशन कंपनीनं बनवलेल्या रेकॉर्डरमधील डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आलेला आहे। तर हनीवेल कंपनीनं बनवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची सखोल तपासणी सध्या सुरू आहे। ज्या देशात हा रेकॉर्डर बनवण्यात आला तिथल्या प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली आहे। तर AIB संस्था पारदर्शकतेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे असंही त्यांच्या मार्फत सांगण्यात आलंय। सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क करणे टाळावे ही विनंती करण्यात आली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।